आज हडोळी जहागीर आणि हडोळीचा हा परिसर आणि आमचे गुरुजी सेवानिवृत्त गुरुजी आहेत. गुरुजी, तुम्हाला वन्य प्राण्याचा कशाचा त्रास आहे? पहिलं तुमच्या नावापासून सुरू. माझं नाव गुणाजी गणपती नागरगोजे, राहणार हडोळी जहागीर, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. आम्हाला सध्या तर इथं एवढा त्रास, डुकरं, वानरं आणि हरणं याचा एवढा त्रास आहे भयानक की आता शेतामध्ये हायब्रिड्स पावसाळ्यातही येऊ देत नाहीत आणि आताही येऊ देत नाहीत. आणि एकतर दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्याशिवाय पर्यायही नाही. म्हणून आम्हाला इतका त्रास डुकरायचा अति झाला आहे की त्याला न हे केलेलं बरं राहील किंवा सांगून उपयोग नाही. 4-5 वर्षापूर्वी होता काय? 4-5 वर्षापूर्वी होता, पण कमी होता, फार कमी होता. बरं, मी लहानपणी इथं येत होतो वाडीमध्ये पाहुणे म्हणून, दोस्ताचा मुलगा म्हणून. तेव्हा आंबे रस खायला मिळत होता. आता आहे का? हा अजिबात आंबे नाही. सगळे आंबे पिंबे सगळे वानर तोडून खाऊन तोडून नाश करून सत्यानाश सगळा, काहीच नाही. सन 1972ला वन्य प्राणी जीव संरक्षण कायदा झाला आणि अटल बिहारी पंतप्रधान झाले. त्यावेळेस मेनका गांधी पशुमंत्री झाली आणि तिनं हा कायदा लागू केला. त्या दिवसापासून आपल्यावर संकटाची वेळ आली तर त्याच्यासारखा एखादा पीक संरक्षण कायदा असावा काय? कायदा असणं नितांतच गरजेचं आहे. कायदा असल्या तरच बरं राहील, नसेल तर आता शेतकरी शेती करण्याच्या मनस्थितीत नाही. तुमच्या बाजूला इथं थोडं फॉरेस्टरचा वन विभागाचा एक जंगल आहे. आम्हाला लागूनच जंगल आहे वन विभागाचा, 1 किलोमीटरवर ते 1.25 किलोमीटरवर. बरं, सरकारनं आता एक कानाला बरं वाटायचं बोलायला सुरू केलंय की आम्ही तुम्हाला कुंपण देऊ. कुंपण दिलेलं बरं की कर्नाटक सरकारसारखं त्याच्या रानामध्ये यायला उचलून ठेवलेलं बरं? नाही, हे मुळात इथं नसलेच पाहिजे, त्याच्या रानामध्येच गेलेले पाहिजे. तर कुंपण हे काय तात्पुरतं हे झालं. कुंपण कुठं झालं तर झालं, नसेल तर कुंपणामधूनही येऊ लागले. बरं, तुमच्या आजच्या रोजी माननीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सगळं मंत्रिमंडळ याच्याकडं तुमच्या रूपानं मागणी काय राहील? हे मला तर असं वाटतंय किंवा जे त्यांचे जनावर आहेत, वन्य प्राणी आहेत, त्याचे जे वन जमीन आहे त्याच्यामध्ये नेऊन सोडावं आणि त्यानं आमच्या शेतात येणार नाही त्याची काळजी हे करावं. बरं, समजा जर तुमचं खाल्याच्या नंतर त्यानं ऑनलाईन तक्रार करा म्हणतात. ऑनलाईन तक्रारीच्या ऐवजी तुमचं खाल्यावर हेल्पलाईन तक्रार घ्यायची काही व्यवस्था असावी? हेल्पलाईन घेण्याची व्यवस्था असायला पाहिजे. हाफलाईन घेण्याची व्यवस्था असावी की ऑनलाईन नको? ऑफलाईनच घ्यायला पाहिजे. ऑफलाईन घ्यायला पाहिजे, म्हणजे ज्याचं त्याच्या हिशोबानं. बरं, कधी त्याच्यामध्ये 3-4 कायदे हे गुतवलेत, 3-4 ऑफिस गुतवलेत. एक फॉरेस्टर, त्याच्यानंतर तहसील आणि कृषी, या तिन्ही ऑफिसाची का जोड घातली? ते 3 ऑफिस असतीलही. आता तहसील राहणार, मुख्य ऑफिस तर तहसीलच असायला पाहिजे. पण आता वन ऑफिस इथं जवळ नाही आणि त्रास तर आम्हाला भरपूरच आहे. मला तुमचं असं मत नाही काय की बाबा एक तहसीलमध्ये, प्रत्येक तहसीलमध्ये, तालुक्याच्या तहसीलमध्ये एक तो टेबल असावा तुमची तक्रार घेणार? वन विभागाचा टेबल एक तहसीलमध्ये असणं नितांत गरजेचं आहे. आम्ही तक्रार करायला जावं कुठं? म्हणून वन विभागाचं एक टेबल तहसीलमध्ये नितांत गरजेचं आहे. मी डांगे विठ्ठल हरी, शेतकरी. काठी माझी डिग्री आहे, दास माझी पदवी आहे. आज हडोळीच्या या डोंगर माथ्याच्या शिवारामध्ये राहणारे आमचे भाऊ बांधव शेतकरी, आणि म्हणून मुख्यमंत्री साहेब तुम्हाला विनंती आहे, शेतकऱ्याचा वाचवून लकोटा आणि 2029चा सांभाळा सरकारी कासोटा, सांभाळा सरकारी कासोटा, नाहीतर अन्यथा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणे विठ्ठलदास शेतकरी खास.